Oh
अगं राधे हे काय म्हणते आपल्या बरोबर आजी मावशी ही राहिली तरी कुठे मागे. हो हो नेहमी कसं आहे बघा कुठं ऐकली ती म्हातारी कंटाळा हो 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 एवढी का चित्र शांत 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 हातवर घेऊ मावशीला. मी एक म्हणते अडला मदत केलं हो तू जाऊन करून बघ येते का मावशी हे मावशी अबे तुझा हात बोलतो मावशी करतो हो बाजूला मी हात मारते बघ मावशी हे मावशी अगं मावशी अगं मी हिला काय झालं बोलायला. अगं आपल्या काय ठरलेलं ना बाजाराला जायचं. हो बाई मी तर विसरले. अगं थांबा थांबा आत्ता आले थांबा. हा जाई जोई गुलाब भराला गबाई बाई सुगंध फुलाला जाई जोई गुलाब भराला गबाई बाई सुगंध फुलाला हळून या
महादेव मोरे यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोमा रत्नू रामाने यांच्याकडून 200 रुपये, अनिता अनंत साळवी 200 रुपये, प्रणव तांडकर व शिवम तांडकर मारुती रहाटे धोरवाडी यांच्याकडून 101 रुपया, कैलास श्री विठ्ठल सोमा टोले यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रंजना विठ्ठल टोले यांच्याकडून 100 रुपये, आराध्य तांडकर यांच्याकडून 100 रुपये, दुर्वा पाटील प्रणित यांच्याकडून 200 रुपये, ऐश्वर्या व शौर्या धामापूरकर यांच्याकडून छोट्या गवळणीला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच अनिल कुळे 200 रुपये, रवी शिरकर छोटा बाल कलाकार बघा मित्रांनो यासाठी 50 रुपये, चंद्रकांत तांडकर डुगवे सरपंच यांच्याकडून बाल कलाकारासाठी पुन्हा एकदा 200 रुपये, वैभव शिगवण बाल कलाकार 200 रुपये, तन्मय स्वयं यन्या वेदांत पुनाद यांच्याकडून संपूर्ण गवळणीसाठी 100 रुपये, सेजल फटकरे ऋतुजा नावले यांच्याकडून 100 रुपये आणि गौरव गुरव बघा मावशीची फक्त आमच्या एंट्री झाली आहे परंतु एंट्रीलाच गौरव गुरव यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं गौरव गुरव यांचं नाव घ्यायचं आहे. गौरव गुरव पुढे गावामध्ये भरली देवीची जत्रा. पुढे गावामध्ये भरली देवीची जत्रा आणि गौरव नावाचं नाव घेते त्याचे 817 आणि 816. सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं आणि उदार दातृत्वांचं त्यानं हे मोलाचं दान जे 25 रुपये आम्हाला दिलंय त्या सर्व देणगीदार दातृत्वांचं तरुण उत्साही नमन मंडळ गिरार गासकोपरी ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दम लागला ग काय काय तिरडे कुठे आली होती जेवढा वेळ काठार गेला पार जायचंय कुठे वादी गातो दिस ए छोटा बॅगेट बडा धमाका चल हो मग आणि तू मला विचारणारी आहेस तरी कोण? हा मी कधी पण तू कोण विचारणारी का? तुला माहित आहे ना मी चंद्रा गवळ्याची पोर. चंद्रा गवळ्या घरची पोर? अगं तू कुठली का असे ना मला काय करायचं? मला तू कशाला बोलतेस? हा काय मोठी लागून गेलीस काय का? वेळेवर यायचं. टावळे फवाले लय चुरचुर करू नकोस नाही एका फटक्यात येईल. हात लावून दाखव मला. थांब आता हिची बघतेस बघतेस. एका फटक्यात खरे जमीन काढून टाकीन तुला. शांत हो म्हणजे काय एवढीशी पोर आणि चुरचुर माझ्या तोंडाला असं भांडते. आज बघायच्या ताईत लागून माझ्या बायका माझ्या तोंडाला लागत नाही. शांत हो शांत हो. हा तर तू म्हणतेस म्हणून आपले शांत तिचे जाऊ पण बाजूला एवढं उशीर का झाला? अगं हे राधे आता माझं काय माहितीये का माझा संसार हा असा उघड्यावरचा. अगं माझ्या खाली 4-5 पोरं झाली. आता माझा संसार कसला आणि त्यात तो म्हातारा नवरा अगं काहीच काम करत नाही तो आणि सगळं हुडकेपर्यंत शेल गोकरी गुरं ढोर घरचं पोरा बाळांना होतं कौशी. मग तर तुला काय सांगू अगं आता सगळं झालंय ना. बाजारी जायचंय मग त्याच्यानंतर होई ना जायला आम्हाला बाजारी चालेल ना. चल लवकर उशीर होतोय. चल ग कुठं काय कर
सगळं तर तुझी मेली आहे. तू एवढं आपण उडाटेच कशाला? अगं माझं पण लग्न ठरलं पाहिजे होतं बघ. काय करता हातून पडून काय बोल वयात आली की तुझं पण बाजून देते लग्न. आधी हिचं बघते काय झालंय ते. काय गं बाई तुझं करायचंय काय? अजून वयात नाही आली सांगते 80 वर्षाला तुझं पण करून टाकते. मोकळी होऊन जायचं. म्हणजे काय ती नवी नवरी ना हा आता स्वप्नात येईल कपाळाला हात लावून बसेल. थांब जरा हा बाई काय ग मावशी? नाही म्हणजे आम्ही बाजारी चाललो होतो पण तुझं काय इकडे चाललंय काही नाही मावशी असं कर माझं. करत असं का लग्न ठरलंय ना लग्न ठरलं की पुरी अशाच वागतात बाई आणि नंतर मग बसतात नवऱ्याच्या नावाने वाटत. कसं चाललंय तुझं? कसं चाललंय? अगं मावशी माझं आता तर लग्न ठरलंय. होय अगं तुझं झालंय. तुझं कसं झालं ते सांग. माझं कसलं घेऊन बसलीस? माझा संसार असा हा मारपट असा कसला संसार आणि कसलं काय? अगं जेव्हा 4-5 पोरं झाली ना तेव्हा संसार सगळा असा उघड्यावरचा आणि त्यात मला तो नवरा मिळाला ना तो तर असा बिनकामाचा गावभर भिंडत असतो आणि त्याच्यातली हाय सोबतीला. त्याच्यामुळे काय सांगायचं आणि काय नाही. बरं हिचं झालं हिचं ठरलंय नाही हिचं झालंय. ए बाई फटक भावाने लय चूर करते. याशी बरं हो आले बघ. काय जरा धीरांधर कशाला वस्कन येते अंगावर. मग तू वस्कन कशाला बोलवते? म्हणजे वस्कन आणि फसकन नाही बोलली तुला? नाही. असू दे बाई तुझं तुझ्याजवळ ठेव. मग तुझं कसं काय चाललंय? अगं मावशे अजून काय जुळलंच नाही. म्हणून गेलं की मग एक काम कर. मग तुम्ही बघून घ्या आपलं तिकडे. असं हाय तुझं अजून नाही ठरलं? खेळ बोल तुझं थोडं म्हणजे काय तोंड आहे तुझं? बाय माझं काय तोंड आहे हा? वडीचं गटार आहे हा. राजकुमारी येईल तर रस्त्यावरला. चलो नाही ना चल बघते तुला नंतर. आता हिचं आणि ये बाय पुढे ये जरा बघू. तुझं काहीतरी झालेलं दिसतंय. तुझं काय ग? माझा काय तुझा नवरा बेवड्याचा संसार तरी केवढा. काय म्हणजे केवढा तो? हा असं असतं बेवड्यांचं संसार कसला नाही काय काय तुझं तसंच माझं ग बाई. जा हे मावशी अरे खरं सांगू का ग? बाय खोटं कशाला सांगतील? लोक आले असतील तुला. अगं मावशी आम्ही कोणी लहानपणापासून एक स्वप्न पाहतो बघ. काय म्हणजे? आमचा उन्हाळा साथीदार म्हणजेच नवरा तो राजकुमार असावा. मी त्याची राणी आणि तो माझा राजा असावा. त्याची गाडी पैसा बंगला असावा. पण मावशी असं काही घडतच नाही बघ. आणि जो नवरा मिळतो ना तो उकिरडं फुटणारा गाढव दारू पिणार हा बेवडा. आणि मावशी आपण जी स्वप्न पाहिलेली असतात ना ती फार धुळवीस मिळून जातात बघ. होय राणे खरंच बाई जन्म हा असाच असतो ग. आपण स्वप्न पाहतो आणि आपली सर्व स्वप्न अशी धुळीस जातात. आता बघा ना आपण ही स्वप्न पाहतो आणि आपल्याला मिळणारा तो साथीदार असतो ना तो असा दारू पिवणारा बेवडा. मी म्हणते काही लोक म्हणतात की दारू म्हणजे फॅशन. नक्कीच फॅशन करावी पण फॅशन कशी करावी याच्यावर काहीतरी पर्याय आहे. दारू म्हणजे आपल्या संसाराच्या टेन्शनचा माथा नाही. दारू पेल्याने नशा आहे तोपर्यंत आपला संसार दुःख आपण विसरतो आणि नंतर जे आहे दुःख ते वाटायला आणि त्याच्याहून सुद्धा दुःख आपल्याला मिळतं. पण हा जर संसार त्या दारूपायी पैशासाठी आपण जर तो पैसा खर्च दारूपायी करत असाल तर तो खाण्यापिण्यात संसारात आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी करावा तर आपला संसार अतिशय उत्तमाचा हो. रसिको आज या कलियुगात नवीन पिढी दारूच्या
व्यसनी आहात रसिको. ही आपली भारतीय संस्कृती नाही तर ही विदेशी संस्कृती आहे. बाहेर देशातील लोक या भारताच्या हिंदुस्थानाच्या संस्कृती पाहण्यासाठी आवर्जून आपल्याला व्हिजिट देतात. आणि आपण काय करतो? आपण त्या विदेशातल्या संस्कृती पाळून आपण या भारतीय संस्कृतीला आपण कुठेतरी विसरतो. मग आपण हे काहीतरी बदललं पाहिजे. आजकालच्या या कॉलेजला जाणाऱ्या पोरी छोट्या छोट्या पॅन्ट घालून कॉलेजला जातात. छोटे छोटे कट्स घालून कॉलेजला जातात, फिरायला जातात. मग सांगा ना, या जगात मला तर वाढणार नाही का? अत्याचार वाढणार नाही का? मग आपण याला कारणीभूत आहोत. मी जरी आज स्त्री असले तरी मी माझ्या मनातल्या भावना सांगते. मी सुद्धा एक मराठी संस्कृतीची ही साडी घातली, मराठी दागिना घातला आहे आणि मी मराठी संस्कृती जपतो. मी यापुढे सर्व महिलांना, सर्व पुरुषांना सुद्धा सांगेन की आपण मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती वाढवूया. आणि रसिको, माझी एक कळकळीची विनंती आहे, आपण व्यसनाधीन होऊ नका. आपल्या संसार कसा फुलेल याच्यावर लक्ष द्या. म्हणून सांगते, दारू सोडवा, संसार घडवा. दारू सोडवा, संसार घडवा. एवढीच माझी विनंती आहे. आणि रसिको, ते तुम्ही मनावर घाल की मी आशा बाळगते आणि पुढील कार्यक्रमात आपल्याला दादानी जायला हवं. चला बघ, चला. आणि पुढे जातो पाय वाट माझ्या माताने आणि तुमच्या तोंडाकडे पाहिलं ना तर कसं अगदी चेहरा पडलेला दिसतो. मी राधे, मी काय म्हणते, एखादा सुंदर गीत गाणं म्हणजे कसं म्हणते का, मला सुद्धा जरा हुरूपी आणि भरभर हात चढून ही वळणाची वाट सुद्धा चढत जाऊ. कसं हो मावशी, घेतेच मग. हा वेळ पुढे ना आता पाहिजे हे पुढे तेच कशाला ये पुढे इकडे. हा कैलासवासी गणपत बाबू धामापूरकर यांच्या स्मरणार्थ अजित धामापूरकर त्यांचे नातू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जयवंत सोमा तांडकर तंटामुक्ती अध्यक्ष डुगवे भोरवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. राजश्री रवींद्र आगरे यांच्याकडून 100 रुपये. सचिन संभाजी रसाळ नारद खिरकी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, मावशीनं नाव घ्यायचं आहे. यानंतर चंद्रभागा शांताराम जाड्याळ चांतळेवाडी यांच्याकडून गौरवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. शौर्य भावेश आणि श्रुती यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मावशीनं सचिन रसाळ यांचं नाव घ्यायचं. सचिन रसाळ. आज गुढे गावात नमन आहे. त्या नमनासाठी लावले आहे तिथे आवाजासाठी माईक. या गुढे गावामध्ये नमन आहे, त्या नमनासाठी आवाज येण्यासाठी लावले आहेत माईक. आणि सचिन रावाचं नाव घेते या करा मावशीला लाईक. मग असे एक नाव घ्यायचं राहून गेलं होतं. रवींद्र शिर्के यांच्याकडून बाल कलाकार जो आमचा छोटा कलाकार व्यासपीठावर रंगमंचावर आहे, कौस्तुभ चिमन एक छोटा बाल कलाकार या आमच्या कलामंचाच्या माध्यमातून आज रंगमंचावर उभा राहिला आहे. या कलाकाराचं कौतुक बऱ्याचशा रसिक मायबाप प्रेक्षकांनी केलंय. रवींद्र शिर्के यांच्याकडून सुद्धा बाल कलाकारसाठी 51 रुपयाचं केलं आहे. खास करून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
गोधडी नवी राजाला दमाकडी रूपलक्षत्र गोधड नारदी पेजी बेसडी काठी सुंदरी लावण्याची पाणी डोईमध्ये राधिके